तरुणांनी शेतीमध्ये लक्ष घालून प्रगती साधावी, आमदार अरुण लाड। ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य असून तरुणांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आधुनिक पद्धतीचा अवलंब करून प्रगती साधावी असे आवाहन आमदार अरुण लाड यांनी केले। क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत आळसंद येथील प्रगतशील शेतकरी दिलीप सव्वाशे यांच्या शेतावर आयोजित ऊस पीक शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी कारखान्याचे संचालक संग्राम जाधव, वैभव पवार, रामचंद्र देशमुख, माजी संचालक अरुण कदम, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, प्रगतशील शेतकरी प्रवीण जाधव, विनोद जाधव, राधेश्याम जाधव, माजी सरपंच किरण कचरे, अण्णासाहेब जाधव, संजय जाधव, तानाजी सुर्वे, संपतराव जाधव, विजय पवार, जगन्नाथ पाटील तसेच परिसरातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। आमदार अरुण लाड पुढे म्हणाले की ऊस पिकामध्ये विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा प्रभावी वापर केल्यास कमी खर्चात एकरी उत्पादन वाढविणे शक्य आहे। त्यामुळे नव्या पिढीने शेती क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज आहे। तसेच सन 2026 मध्ये अल निनो सारख्या संभाव्य संकटाचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून या परिस्थितीवर मात करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। क्रांती साखर कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला असून आगामी हंगामात शेतकऱ्यांना एकरी 60 मे टनांपेक्षा अधिक सरासरी उत्पादन घेण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमात ऊस पिकातील नवीन तंत्रज्ञान, उत्पादन वाढीच्या पद्धती व पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी केले, तर आदित्य सव्वाशे यांनी आपले ऊस लागवडीची माहिती दिली। दिलीप पार्लेकर यांनी आभार मानले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन